नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इतिहास या विषयावर काही इम्पॉर्टंट प्रिव्हियस क्वेश्चन बघणार आहोत. तर पहिलाच प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. गुजरातमधील विजय प्रित्यर्थ अकबराने डॅश डॅशचे बांधकाम केले. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 आहे बुलंद दरवाजा. तर गुजरातमधील विजय प्रित्यर्थ अकबराने बुलंद दरवाजा याचे बांधकाम केले. तर स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. बुलंद दरवाजा किंवा विजयाचा दरवाजा 1575 मध्ये मुघल सम्राट अकबराने गुजरातवरील विजयाचे स्मरणार्थ बांधला होता. हे फतेपूर सिक्री येथील जामा मशीदचे मुख्य प्रवेशद्वार आहे, जे आग्रापासून 43 किलोमीटर अंतरावर आहे. बुलंद दरवाजा हा जगातील सर्वात उंच प्रवेशद्वार आहे आणि मुघल वास्तुकलेचे नमुना आहे. तर मुघल वास्तुकलेचा नमुना हा बुलंद दरवाजा आहे आणि तो एक विजयाचा दरवाजा म्हणून ओळखला जातो. तो 1575 मध्ये मुघल सम्राट अकबराने गुजरातमधील विजयाच्या स्मरणार्थ बांधलेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. तर हा जो प्रश्न आहे इयत्ता 6वीच्या टेक्स्टबुक्सवर आहे आधारित. तर बघा या ठिकाणी चरक कालिदास जीवक. तर चरक कालिदास जीवक आणि गट बी मध्ये दिलेले बिंबिसार कनिष्क प्रवरसेन. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, चरक कनिष्काच्या दरबारामधला वैद्य होता. कालिदास हा प्रवरसेनच्या दरबारातला कवी होता आणि जीवक हा बिंबिसारच्या कोर्टामधला वैद्य होता. हे पण लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. सम्राट कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता. त्यानंतर पहिला प्रवरसेन विंध्यशक्ती याचा मुलगा पहिला प्रवरसर यांनी वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्या कारागिर्दीत वाकाटकचा सेतुबंध या ग्रंथाची रचना केली. तसेच कालिदासचे मेघदूत हे काव्य याच काळातील आहे. आणि बिंबिसारची इन्फॉर्मेशन बघा. बिंबिसार हा जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसाराच्या दरबारातला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आवंती, माळवा, मध्य प्रदेश, आश्मक. तर विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न आहे. तर बघा, आवंती, माळवा, मध्य प्रदेश, आश्मक, महाराष्ट्र. तर एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे बघा. 16 महाजनपदावर आधारित हा प्रश्न आहे. तर हे जे प्राचीन आधुनिक नावं दिलेले आहे. काशीचं नाव बनारस आहे, कोसला लखनऊ, मल्ल गोरखपूर, वत्स अलाहाबाद आणि तसंच आश्मक महाराष्ट्र. तर बघा, इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकावर आधारित आधुनिक आणि प्राचीन काळातली काही नावं दिलेली आहे. तर बघा, चेदी कानपूर, कुरू दिल्ली, पांचाल रोहिलाखंड, मस्से जयपूर, शूरसेन मथुरा, आश्मक औरंगाबाद. म्हणजे औरंगाबादचं जुना नाव हे आश्मक होतं आणि औरंगाबाद हे महाराष्ट्रामध्ये आहे. आवंती उज्जैन, अंग चंपा पूर्व बिहार, मगध दक्षिण बिहार आणि उज्जी उत्तर बिहार, गंधार पेशवार, कंबोज गांधारजवळ. तर या 16 महाजनपदावर आपण लास्ट टाईमला पण एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये जे प्राचीन आणि आधुनिक नावं आहेत त्याची पूर्ण लिस्टच त्या व्हिडिओमध्ये डिस्प्ले केलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघू. चैतन्य महाप्रभू शंकरदेव सूरदास यांनी डॅश डॅशचे महत्त्व सांगितले. तर हे सर्व जे चैतन्य महाप्रभू असेल, शंकरदेव असेल, सूरदास असेल यांनी कृष्ण भक्तीचे महत्त्व समजून सांगितलेले आहे. तर या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. चैतन्य महाप्रभू, बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले. त्यांच्या उपदेशामुळे लोक जातीचे आणि पंथाची बंधने ओलांडून भक्ती चळवळीत सहभागी झाली. शंकरदेव चैतन्य महाप्रभूने शंकरदेव यांना आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला. सूरसागर हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी सूरदास हे काव्य लिहिले. कृष्ण भक्ती हा त्यांच्या काव्याचा विषय होता.